हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. मागील व्हिडिओमध्ये आपण तुमच्या EVS पार्ट 2 मधील जो सेकंड नंबरचा लेसन आहे वर्क ऑफ द संत ह्या लेसनला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा आणि त्यातील तुम्हाला असणारे जे संत आहेत, अभ्यासासाठी असणारे जे संत आहेत त्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या या लेक्चरमध्ये. आपण त्यानंतर पुढील असणारे संत तुकाराम महाराजांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सगळ्यांकडे टेक्स्टबुक्स आहेत. सगळ्यांनी टेक्स्टबुक काढून त्याच्यातील पेज नंबर 5 या पेज नंबर 5 वरती संत तुकाराम महाराजांची जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण आज पाहणार आहोत. सो सुरुवात करूया. संत तुकाराम. Two great Sant, Tukaram and Ramdas lived in Shivaji's time. Tukaram came from Dehu near Pune. He owned a farm and also a grocery shop. His forefather used to lend money to the needy people. या ठिकाणी तुम्हाला जर संत तुकाराम महाराजांची इन्फॉर्मेशन आहे त्यात जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असं दिलेलं आहे, टू ग्रेट संत तुकाराम महाराज आणि संत रामदास स्वामी हे जे दोन महान संत होते, हे दोन महान संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये ह्या दोन महान संतांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यामध्ये संत रामदास स्वामींना तर आपले हे छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानत होते आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखालीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे महान कार्य केले. तर अशा प्रकारे हे दोन महान संत तुकाराम आणि संत रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होऊन गेले. तुकाराम केम फ्रॉम देहू. तुकाराम महाराज जे होते ते देहू आपल्याजवळील आपला जो जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट पुणे, ह्या पुण्यापासून जवळच देहू हे एक छोटंसं गाव आहे. ह्या देहू गावातले संत तुकाराम महाराज राहणारे होते. ही ओन अ फार्म. संत तुकाराम महाराजांची स्वतःच्या मालकी हक्काची, ओन म्हणजे मालकीची, स्वतःच्या मालकीची जमीन होती, शेतजमीन, स्वतःचं शेत होतं. अँड ऑल्सो अ ग्रोसरी शॉप. आणि त्यांचं एक छोटंसं किराणा मालाचं दुकान देखील होतं. हिज फोरफादर. त्यांचे जे फोरफादर होते, फोरफादर पंजोबा, त्यांचे पंजोबा काय करायचे, यूज टू लेंड मनी टू द नीडी पीपल. नीडी पीपल गरज असणारी लोक, की ज्यांना गरज आहे पैशाची, अशा पैशाची गरज असणाऱ्या लोकांना कर्जाने पैसे देत असायचे. कर्जाने म्हणजे त्यावेळेस लोकांकडे बरीचशी लोक गरीब कुटुंबामध्ये राहणारी होती आणि या गरीब कुटुंबातल्या लोकांना जर कधी पैशाची गरज पडली, काही घरामध्ये सामान आणायचं असेल, शेतीबातीसाठी काही खरेदी करायची असेल, तर अशा वेळेस जर पैसे नसतील तर ही लोक काय करायची, ह्या संत तुकाराम महाराजांच्या पंजोबांकडे यायची आणि त्यांना आपल्या स्वतःच्या जमिनीचे कागद त्यांच्याकडे ठेवायचे आणि त्या बदल्यात संत तुकाराम महाराजांच्या पंजोबांकडून काही कर्जाऊ पैसे घ्यायचे. जोपर्यंत समोरची व्यक्ती पैसे परत करत नाही तोपर्यंत जमिनीचे कागद हे संत तुकाराम महाराजांच्या पंजोबांकडेच राहायचे. जमिनीचे पैसे परत केल्यावर मात्र त्या व्यक्तीला त्यांच्या जमिनीचे कागद परत मिळायचे. पण एखाद्या व्यक्तीला जर काही कारणास्तव पैसे परत करता आले नाही तर ती जमीन मात्र संत तुकाराम महाराजांच्या पंजोबांकडेच कायमस्वरूपी राहायची. अशा प्रकारे गरीब लोकांना, गरजवंत लोकांना संत तुकाराम महाराजांचे जे पंजोबा आहे ते काय करायचे, कर्जाने पैसे देण्याचं काम करत होते. बट तुकाराम ड्रॉन इन द रिव्हर इंद्रायणी ऑल द रेकॉर्ड ऑफ लोन पेपर्स ही हॅड, thus giving relief to many. He would go to the neighboring hill and sing songs in praise of God Vitthal. On the 11th day Ekadashi of the month of Ashad and Kartik, he would go to Pandharpur. He wrote devotional songs, abhangas, and performed kirtans. Thousands flocked to listen to him. Shivaji Maharaj also attended his kirtans. Sant Tukaram preached to the people about the virtues of pity, forgiveness and peace of mind. पण संत तुकाराम महाराजांनी काय केलं,
त्यांच्या पंजोबांकडे जेवढ्या काही लोकांची जमिनीची कागदपत्र जमा झाली होती की ज्यांना त्यांनी पैसे दिलेले होते उसने कर्जाने, अशा लोकांचे जे रेकॉर्ड ऑफ लोन पेपर्स होते, कर्जाचे पेपर होते, हे सगळे कर्जाचे पेपर त्यांनी काय केले, देहूजवळून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीमध्ये त्यांनी ड्रॉन म्हणजे सगळे बुडून टाकले, फेकून दिले त्यांनी. अँड ही हॅड दस गिविंग रिलीफ टू मेनी. आणि सगळ्यांना काय केलं, दुःखातून मुक्त केलं, या कर्जाच्या जाचातून मुक्त केलं. त्यांनी लोकांना सांगून टाकलं, बाबांनो, तुमचे जे काही जमिनीचे कर्जाचे जे पेपर होते ते कर्जाचे सगळे कागद मी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकलेले आहेत. आता तुमचं माझ्यावर एकही रुपयाचं कर्ज राहिलेलं नाही. तुम्ही तुमच्या जमिनी तुमच्या ताब्यात घेऊ शकता. ही वूड गो टू द नेबरिंग हिल्स. आणि अशा प्रकारे लोकांच्या जमिनी लोकांना परत दिल्यानंतर संत तुकाराम महाराज काय करायचे, जवळच असणाऱ्या हिल टेकडीवर त्या ठिकाणी भंडारा नावाचा एक डोंगर होता, ह्या भंडारा डोंगरावर जायचे आणि सिंग सॉंग्स इन प्रेज ऑफ गॉड विठ्ठल. भगवान विठ्ठलाची, देवा विठ्ठलाची त्या ठिकाणी दिवस रात्र गाणी म्हणत बसायचे. त्यांना घरादाराचा, संसाराचा, मुलाबाळांचा कशाचाही आता लोभ राहिला नव्हता, कशाशी त्यांचा संबंध राहिलेला नव्हता. त्यांनी फक्त स्वतःला विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये काय करून टाकलं होतं, बुडवून टाकलं होतं. घरात मुलाबाळांना जेवायला मिळतंय का नाही, आपली बायको काय करते, या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी आता क्षुल्लक राहिलेल्या होत्या. फक्त सकाळी उठायचं, भंडारा डोंगरावरती निघून जायचं आणि दिवसभर रात्रभर कधी तर त्याच ठिकाणी भगवान विठ्ठलाची गाणी म्हणत बसायचं, विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये रंगून जायचं. ऑन द 11th day एकादशी ऑफ द मंथ ऑफ आषाढ अँड कार्तिक ही वूड गो टू पंढरपूर. आषाढ आणि कार्तिक महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी ते विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी पंढरपूरला जायचे. आणि तोच वारसा आपली वारकरी लोक देखील चालवत आहे. दरवर्षी देखील आपले वारकरी देखील बरेचसे लोक पंढरपूर आणि आषाढीच्या वारीला जातात. ह्या वर्षी काही कारणामुळे, कोरोनाच्या कारणामुळे ही वारी रद्द झालेली होती. पण वारीला जाण्याचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो. ठिकठिकाणी मुक्काम करायचा, त्या वारकऱ्यांसोबतच त्यांच्यामध्ये महिनाभर त्यांच्यासोबतच राहायचं, विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये रंगून जायचं आणि हा वारी सोहळा काय करायचा, आनंदाने पार पाडायचा. अशा प्रकारे संत तुकाराम महाराज देखील आषाढ आणि कार्तिक महिन्यामध्ये एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जायचे. ही रोड डिवोशनल सॉंग्स. त्यांनी वेगवेगळी धार्मिक गाणी लिहिली, त्यामध्ये अभंग लिहिले, ते कीर्तन देखील करायचे. थाउजंड्स फ्लोक टू लिसन टू हिम. त्यांच्या कीर्तनाला खूप मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करायची. कशासाठी, त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी. शिवाजी महाराज ऑल्सो अटेंडेड हिज कीर्तन्स. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील बऱ्याच वेळा संत तुकाराम महाराजांचं कीर्तन अटेंड केलेलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला ते जाऊन आलेले होते. यातीलच एक प्रसंग मला या ठिकाणी आठवतोय की काही असेच एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रयतेची विचारपूस करत असताना एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात, अशा प्रकारे रयतेची आपल्या गावातील लोकांची विचारपूस करत ते निघाले होते. सोबत थोडंसंच मावळे घेऊन ते निघाले होते. पण अचानकपणे पाठीमागून शत्रू सैन्यांनी त्यांच्यावर अटॅक केला. अशा वेळेस आता लपायचं कुठे, काय करायचं, शिवाजी महाराजांना काही सुचेना. त्याच वेळेस लांबून कुठून तरी एका गावामध्ये त्यांना कीर्तनाचा आवाज ऐकू आला. म्हणून ते म्हणाले, कुणाचं कीर्तन आहे. बघतात तर साक्षात संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनामध्ये जाऊन बसले. शत्रू सैन्य मागून पाठलाग करत होतं. पण काय ती छत्रपती शिवाजी महाराजांची विठ्ठलावरची भक्ती असू द्या किंवा संत तुकाराम महाराजांची विठ्ठलावरची भक्ती असू द्या, संपूर्ण मंदिर, कीर्तनातली सगळी लोक विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये रंगून गेले होते. एकच गजर चालू होता, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि काय चमत्कार झाला, शत्रू सैन्य त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग करत मंदिरात येऊन पोहोचले. आणि काय तो चमत्कार, बघतात तर काय, प्रत्येक माणूस त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच दिसायला लागला. ह्याला पकडावं तर तो शिवाजी महाराजांसारखा, दुसऱ्याला पकडावं तो देखील शिवाजी महाराजांसारखा. आणि अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांच्या विठ्ठल भक्तीमुळे, छत्रपती शिवरायांच्या विठ्ठल भक्तीमुळे त्यावेळेस शत्रू सैन्यापासून छत्रपती शिवरायांचं रक्षण झालं.
संत तुकाराम प्रीच टू द पीपल अँड अबाउट द व्हर्च्यूज ऑफ पिटी, फॉरगिवनेस अँड पीस ऑफ माइंड. संत तुकाराम महाराजांनी लोकांना दया, क्षमा आणि शांतीचा संदेश दिला. त्यांनी सांगितलं की प्राणीमात्रांवर दया करा, गरिबांवर दया करा, फॉरगिवनेस क्षमा करा. एखाद्याकडून चूक झाली असेल तर त्याला क्षमा करा. चूक करणे हा अपराध आहे, पण ती चूक झालेली जर आहे आणि तिला जर आपण क्षमा केली नाही, माफी दिली नाही, तर हा त्यावरून मोठा अपराध आहे. पीस ऑफ माइंड, मनाची शांती, म्हणजेच त्यांनी लोकांना दया, क्षमा आणि शांतीचा संदेश दिला. ही ऑल्सो गेव देम द मेसेज ऑफ इक्वॅलिटी. त्यांनी लोकांना समानतेचा संदेश दिला. कोणी वरच्या जातीचा कोण नाही, कोणी खालच्या जातीचा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. या जगामध्ये सगळेजण कसे आहेत? इक्वल, समान आहेत. ही अलोन इज अ संत अँड गॉड ड्वेल्स विथ हिम हू कॉज द वीक्स अँड द डाउनट्रोडन ॲज हिज ओन. त्यांचा एक अभंग, त्यांची एक ओवी या ठिकाणी आहे. ही अलोन इज अ संत अँड गॉड ड्वेल्स विथ हिम हू कॉज द वीक द डाउनट्रोडन ॲज हिज ओन. ते ह्याच पूर्ण सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ असा होतो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजेच जे का रंजले गांजले, जे कोणी रंजलेले आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, जे गांजलेले आहेत की जे कुणाच्या तरी दडपणाखाली आहेत. जे का रंजले गांजले, ज्यांना मदतीची गरज आहे, जे कुणाच्या तरी दडपणाखाली आहे, त्यासी म्हणे जा आपुले, त्या सगळ्यांना आपलं म्हणा. जो कोणी त्यांना आपलं म्हणतो तोची साधू ओळखावा, देव हा त्याच्यातच असतो, देव तेथेची जाणावा, असा त्यांचा संदेश लोकांसाठी होता. ही इम्प्रेस दिस ट्रूथ ऑन द माइंड्स ऑफ द पीपल. त्यांच्या ह्या वागण्यातूनच ते लोकांच्या मनाकडे आकर्षित व्हायला लागले, लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागले. ही मेड देम थिंक. त्यांनी लोकांना विचार करण्यास भाग पाडलं. पीपल ॲक्सेप्टेड हिम ॲज अ ग्रेट रिलिजियस लीडर. लोकांनी त्यांना एक संत श्रेष्ठ गुरु म्हणून, सद्गुरू म्हणून ॲक्सेप्ट केलं, जगद्गुरू म्हणून ॲक्सेप्ट केलं, एक रिलिजियस लीडर म्हणून त्यांना ॲक्सेप्ट केलं. अँड शॉवर्ड देअर प्रेज ऑन हिम. आणि त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा, कौतुकाचा वर्षाव करायला लागले. काही दिवसापूर्वी हेच लोक संत तुकाराम महाराजांना वाईट वाईट बोलायचे. त्यांना म्हणायचे, काय हा माणूस वेडा आहे, चांगली घरदार होतं, शेतजमीन होती, एवढा मोठा किराणा मालाचा दुकानाचा व्यवसाय होता, आणि हा काय विठ्ठल भक्तीमध्ये जाऊन त्या डोंगरावर जाऊन दिवसभर विठ्ठलाची गाणी म्हणत बसतो. त्यांची बायकोसुद्धा त्यांना नको नको ते बोलायची. पण संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या वागणुकीतून दाखवून दिलं की ते सुद्धा एक कोण होते? ग्रेट रिलिजियस लीडर होते, संत श्रेष्ठ जगद्गुरू होते. याच विषयावर एक छोटासा त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग या ठिकाणी मी सांगते की संत तुकाराम महाराजांनी खूप मोठा असा तुकाराम गाथा नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हा तुकाराम गाथा नावाचा ग्रंथ किंवा त्यांनी लिहिलेल्या ज्या ओवी आहे, हा ग्रंथ काही लोकांनी की ज्यांना संत तुकाराम महाराज अजिबात आवडत नव्हते, त्यांचे विचार पटत नव्हते, अशा लोकांनी हा ग्रंथ एके दिवशी रात्री इंद्रायणी नदीमध्ये नेऊन फेकून दिला. लोकांना वाटलं की आता इंद्रायणी नदीमध्ये ग्रंथ फेकून दिला आहे, ग्रंथाची पानं काही व्यवस्थित राहणार नाही, पानं ओली होऊन जातील आणि ग्रंथ कायमचा नदीमध्ये बुडून जाईल. पण काय चमत्कार! संत तुकाराम महाराजांची विठ्ठलावर असणारी श्रद्धा देवाला देखील लाजवेल अशी होती. संत तुकाराम महाराज दुसऱ्या दिवशी धावा करायला लागले, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि काय चमत्कार झाला! आपोआप संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला तो पूर्ण ग्रंथ इंद्रायणी नदीच्या पाण्यावर दुसऱ्या दिवशी तरंगायला लागला. अशी संत तुकाराम महाराजांची विठ्ठलावरती अपार भक्ती होती. इवन टुडे ऑल ओव्हर महाराष्ट्र वी हिअर पीपल प्रोक्लेमिंग ज्ञानबा तुकाराम, द नेम्स ऑफ द टू ग्रेट संत. अजूनही वारकरी लोक दिंडीला जात असताना जयघोष करत जातात, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. या ठिकाणी ज्ञानबा म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम म्हणजे संत तुकाराम महाराज. संत ज्ञानेश्वर इज कॉल्ड ज्ञानबा ऑल्सो. इवन टुडे तुकाराम गाथा इज रीड इन एव्हरी हाऊसहोल्ड. तसेच संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला तुकाराम गाथा हा ग्रंथ देखील अजूनही बऱ्याचशा घरातली लोक अतिशय भक्तिभावाने त्याचं वाचन करतात. तुम्ही जर कधी पुण्याला गेले तर पुण्याला गेल्यानंतर तिथूनच जवळ देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे.
आणि हे जर मंदिर पाहिलं तर अतिशय सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक पायरीवर, प्रत्येक फरशीवर संत तुकाराम महाराजांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथातील तुकाराम गाथामधील एक एक ओवी त्या भिंतीवर कोरलेली आहे. मध्यभागी संत तुकाराम महाराजांची गरुडावर बसलेली भव्य अशी मूर्ती या ठिकाणी आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. कधी तुम्ही गेलात मम्मी पप्पांना सांगा की आम्हाला या ठिकाणी असं संत तुकाराम महाराजांचं देहूचं मंदिर पाहायला न्या. आळंदीला जा. खूप सुंदर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण नक्की पाहिल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण संत तुकाराम महाराजांची इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे की संत तुकाराम महाराज हे देहूचे होते. त्यांच्या पंजोबांचा लोकांना पैसे कर्जाने देण्याचा व्यवसाय होता. स्वतःची शेतजमीन होती. पण काही कालांतराने संत तुकाराम महाराजांनी लोकांचे कर्जाचे पेपर इंद्रायणी नदीत बुडवले आणि विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झाले. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला ते जायचे. अभंग लिहिले, कीर्तनं गायली. संत शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये मदत केली. लोकांना दया, क्षमा, शांतीचा संदेश दिला. तसेच इक्वॅलिटीचा संदेश दिला. लोकांना सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ज्यांना गरज आहे त्यांना आपलं म्हणा, त्याच्यातच देव बसलेला असतो असं त्यांचं म्हणणं होतं. अजूनसुद्धा लोक पंढरपूर आषाढी एकादशीला वारकरी लोक दिंडीला पायी जाताना असताना संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयघोष करत जातात. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असे हे संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची इन्फॉर्मेशन आज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. या पाठातील काही रायमी डिफिकल्ट वर्ड या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओन, स्वतःच्या मालकीची जमीन. ग्रोसरी शॉप, किराणा दुकान. फोरफादर, पंजोबा. लेंड, उसने देणे. ड्रॉन, बुडवणे. लोन, या ठिकाणी लोनचं स्पेलिंग माझ्याकडून टाईप करताना थोडी मिस्टेक झालेली आहे, तुम्ही ती करेक्ट करून घ्या. LOAN, लोन. लोन, कर्ज. पिटी, दया. फॉरगिवनेस, क्षमा. ड्वेल्स, राहत असणे. प्रोक्लेमिंग, घोषित करणे. मला आय होप तुम्हाला हा लेसन सगळ्यांना समजला असेल आणि आवडला देखील असेल. आता आपले फक्त एकच संत या ठिकाणी राहिलेले आहे, संत रामदास स्वामी. संत रामदास स्वामींची इन्फॉर्मेशन आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.